गळती थांबवण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी आणि बऱ्याचशा हेअर प्रॉब्लेम्ससाठी एक तेल आहे जे अगदी रामबाण उपाय ठरतं, ते म्हणजे कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल। येस, त्यामुळे एरंडेल तेल केसांवर लावण्याचे नेमके फायदे काय आणि ते कशा पद्धतीने वापरावं, प्लस ते कुणी वापरावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सो याच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। सर्वात पहिला फायदा म्हणजे कॅस्टर ऑइलमुळे केस गळती थांबते। येस, तुमचा जर खूप जास्त प्रमाणात हेअर फॉल होत असेल तर तुम्ही कॅस्टर ऑइल वापरायला सुरुवात करा। नक्कीच तुम्हाला त्यामध्ये फायदा दिसून येईल। तुमचा हेअर फॉल हळूहळू थांबेल आणि तुमच्या केसांची वाढ सुद्धा व्हायला लागेल। आता कॅस्टर ऑइल हे सगळ्यांनाच सूट होत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। समजा जर तुमचे केस खूप कोरडे असतील किंवा फ्रिझी असतील, ते खूप फुगत असतील, त्यांच्यामध्ये खूप जास्त व्हॉल्यूम असेल, तर तुम्ही कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल तुमच्या केसांवरती वापरू शकता। आणि तुमचे जर केस जाड असतील तरी सुद्धा तुम्ही एरंडेल तेल केसांवरती वापरू शकता। पण जर का तुमचे केस पातळ असतील आणि तुमचा स्कॅल्प ऑइली असेल, समजा तुम्ही जर आज केस धुतले आणि उद्या लगेचच तुमचे केस ऑइली होत असतील, चिकट दिसत असतील, तर मात्र तुम्ही कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल केसांवरती वापरू नका। कारण कॅस्टर ऑइल जे असतं ना, ते थोडंसं जाड असतं, त्यामुळे ज्यांचे केस एकदम पातळ आहेत किंवा ज्यांचे केस तेलकट आहेत त्यांना एरंडेल तेल सूट होत नाही। त्यामुळे पातळ केस असतील किंवा तेलकट स्कॅल्प असेल तुमचा, तर एरंडेल तेलापासून तुम्ही लांब राहा। पण जर तुमचे केस ड्राय असतील तर मात्र तुम्ही कॅस्टर ऑइल नक्कीच वापरू शकता। अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅस्टर ऑइल खरं तर आहे खूप उपयुक्त आणि जसं मी आधी सांगितलं, हा एक रामबाण उपाय ठरू शकतो केस गळतीवरती आणि केसांची वाढ होण्यासाठी। पण बरेच जण आहेत ज्यांना कॅस्टर ऑइल सूट होत नाही। त्यामुळे सर्वात आधी तुम्ही चेक करा की तुम्हाला एरंडेल तेल सूट होतंय का आणि मगच त्याचा वापर करा। एकदा दोनदा तुम्ही एरंडेल तेल वापरून बघा। तुम्हाला जर वाटलं की आपल्या केसांना ते सूट होतंय तर ऑफकोर्स तुम्ही कंटिन्यू करू शकता। पण जर का तुम्हाला असं वाटतंय की नाही, हे माझ्या केसांना सूट होत नाहीये किंवा कॅस्टर ऑइल वापरल्यावरती केस जास्त खराब होत आहेत, तर मात्र तुम्ही ते वापरणं बंद करा। आणि कॅस्टर ऑइल वापरण्याची सुद्धा एक पद्धत आहे, ती पद्धत मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन। दुसरा आणि महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे कॅस्टर ऑइलमुळे हेअर ग्रोथ सुद्धा होते। आता केस गळती हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे आणि बऱ्याच जणांचा हल्ली हेअर फॉल होतच राहतो। पण जर तुमचे केस वाढत नसतील देन इट इज अ प्रॉब्लेम। हेअरफॉल जरी होत असला तरी त्यासोबतच केस वाढणं खूप महत्त्वाचं आहे। जर का तुमचे केस वाढत नसतील तर मग तो तुमच्यासाठी प्रॉब्लेम असू शकतो आणि हळूहळू तुमचे केस विरळ होऊ शकतात। त्यामुळे जर तुम्हाला वाटतंय की तुमची हेअर ग्रोथ होत नाहीये, तर तुम्ही कॅस्टर ऑइल वापरायला नक्कीच सुरू करू शकता। कारण एरंडेल तेलामुळे केसांची उत्तम वाढ होते आणि केस मजबूत सुद्धा होतात, प्लस केस हेल्दी राहतात। त्यामुळे केसांच्या वाढीसाठी सुद्धा तुम्ही एरंडेल तेल वापरू शकता। एरंडेल तेलाचा तिसरा फायदा म्हणजे तुमच्या केसांमधला डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी याची नक्कीच मदत होते। समजा जर तुमचा स्कॅल्प ड्राय असेल आणि ड्राय स्कॅल्पमुळे तुम्हाला जर खूप डॅन्ड्रफ होत असेल, केसांमध्ये जर खाज येत असेल, तर एरंडेल तेल तुम्ही नक्कीच केसांवरती वापरू शकता। कारण डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचा फायदा होतो। फक्त जसं मी आधी सांगितलं, तुमचे जर केस तेलकट असतील किंवा तुमचा स्कॅल्प तेलकट असेल आणि तेलकट स्कॅल्पवरती सुद्धा डॅन्ड्रफ होतो आणि कोरड्या स्कॅल्पवरती सुद्धा डॅन्ड्रफ होतो आणि दोन्ही डॅन्ड्रफ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात। त्यामुळे तुमचा जर स्कॅल्प ऑइली असेल आणि तुम्हाला त्या प्रकारचा डॅन्ड्रफ असेल तर ऑफकोर्स एरंडेल तेल वापरू नका। पण तुमचे केस जर खूप कोरडे असतील, म्हणजे माझे केस इतके कोरडे आहेत ना की आठवडाभर जरी मी केस धुतले नाहीत ना तरी केसांवरती तेल येत नाही। ऑलमोस्ट 12 दिवसांनंतर वगैरे माझ्या केसांवरती तेल यायला लागतं, एवढे केस माझे कोरडे आहेत। आणि उन्हाळ्यामध्ये एक आठवड्याभरात ते तेल यायला लागतं। सो माझ्यासारखे जर तुमचे केस कोरडे असतील आणि तुम्हाला डॅन्ड्रफ असेल तर तुम्ही एरंडेल तेल वापरू शकता। पण जर तुमचे केस तेलकट असतील, म्हणजे केस धुतल्यावरती दुसऱ्या दिवशी किंवा अगदी 2 दिवसात जर तुमचे केस तेलकट किंवा चिकट दिसायला लागत असतील, तर मात्र तुम्ही एरंडेल तेलापासून लांब राहा। एरंडेल तेलाचा चौथा फायदा म्हणजे तुमचे केस यामुळे खूप शायनी दिसतात आणि सॉफ्ट राहतात। आता ज्यांचे केस कोरडे असतात ना, त्यांना अजून एक प्रॉब्लेम असतो की केस सतत रफ दिसतात, अगदी झाडूसारखे दिसतात आणि कोरडे दिसतात। आता मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, माझे सुद्धा केस ड्राय आहेत। त्यामुळे मी जर केसांची व्यवस्थित काळजी घेतली नाही ना, तर माझे सुद्धा केस एकदम रफ आणि कोरडे दिसायला लागतात। त्यामुळे तुमचे जर केस कोरडे असतील आणि जर तुम्ही एरंडेल तेल वापरताय तर तुमच्या केसांचं यामुळे टेक्स्चर सुधारेल, केस मऊ दिसतील, कारण केसांना छान मॉइश्चरायझेशन मिळेल आणि तुमचे केस छान शायनी आणि स्मूथ दिसतील। प्लस ते मॅनेजेबल सुद्धा होतील, प्रमाणाच्या बाहेर फुगणार नाहीत।
आता एरंडेल तेलाचे फायदे आपण जाणून घेतलेत. आता नेमकं हे तेल वापरायचं कसं ते पाहूयात. तर एरंडेल तेल ना मोस्टली डायरेक्ट लावू नका, याला डायल्यूट करून लावा. डायल्यूट करून म्हणजे काय, तर तुम्ही खोबरेल तेल घेऊ शकता. म्हणजे एक तेलाचा प्रकार तुम्हाला असा घ्यायचा आहे जे एकदम लाईटवेट आहे आणि मोस्टली फळांपासून बनलेले तेल घ्या, कारण फळांपासून बनलेले तेल लाईटवेट असतात. तुम्ही ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता किंवा तुम्ही कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचं तेल वापरू शकता किंवा बदामाचं तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता, कारण हे जे तेल असतात ते लाईटवेट असतात. कारण जे एरंडेल तेल असतं, जसं मी आधी सांगितलं, ते खूप जाडसर असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही एरंडेल तेलाला म्हणजे जाड तेलाला एकदम पातळ टेक्स्चर असलेल्या तेलासोबत कंबाईन करता, तेव्हा एक बॅलन्स क्रिएट होतो आणि मग ते तुमच्या केसांना सूट होतं. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, एरंडेल तेलासोबत दुसरं तेल मिक्स करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर 1 चमचा एरंडेल तेल घेताय, तर त्यामध्ये तुम्ही 1 चमचा नारळाचं तेल घ्या किंवा दुसरे जे मी तेल सांगितले ते घ्या, जेणेकरून एक बॅलन्स क्रिएट होईल आणि ते तेल तुम्हाला सूट होईल. एरंडेल तेल वापरण्याची दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही डबल बॉइलिंग मेथड वापरून सुद्धा एरंडेल तेल वापरू शकता. डबल बॉइलिंग मेथड म्हणजे काय, तर तुम्हाला पाणी गरम करायचं आहे, एकदम पाणी तुम्हाला उकळायचं आहे आणि एखाद्या मोठ्या वाटीमध्ये तुम्ही ते गरम पाणी घेऊ शकता. एकदम कडक त्या पाण्याला तुम्ही करा आणि ते पाणी जे आहे ते तुम्ही मोठ्या वाटीमध्ये घ्या किंवा एखाद्या पातेल्यात घ्या आणि एरंडेल तेल जे आहे ना ते तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घ्या. छोटी वाटी तुम्ही घेऊ शकता. आता या छोटी वाटीमध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे एरंडेल तेल टाका. क्वांटिटी तुमच्या केसांच्या लेंथवरती डिसाईड होते. तुमचे केस जर लहान असतील तर 1 चमचा घ्या, केस मोठे असतील तर 2 चमचा घ्या, जास्त मोठे असतील तर 3 चमचे घ्या. आता ही जी छोटी वाटी आहे ना ती तुम्ही गरम पाण्यामध्ये ठेवून द्या. यामुळे काय होईल, त्या गरम पाण्यामुळे जे एरंडेल तेल आहे ना ते एकदम पातळ होईल, त्याची कन्सिस्टन्सी पातळ होईल, ते तेल जाड राहणार नाही आणि तुमच्या केसांना ते सूट होईल. अशा पद्धतीने तुम्ही एरंडेल तेल वापरू शकता. सो येस, एरंडेल तेल वापरल्याने केसांना नेमके कोणते फायदे होतात आणि एरंडेल तेल नेमकं वापरायचं कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.